नमस्कार, आपण पाहत आहात सत्यसूर्य न्यूज, जनतेचा निर्भीड आवाज। रिसोड तालुका क्रीडा संकुलातील गैरकारभार आता उघडपणे समोर येत असून या प्रकरणामुळे शेकडो खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। हा आरोप एखाद्या व्यक्तीचा नसून संकुलात सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंचा एकत्रित आरोप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार खराब झालेल्या ट्रॅकवर दररोज मुले होऊन जखमी होत आहेत। मात्र तरीही लाईट, पाणी, लॅट्रिन व बाथरूम यांसारख्या मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे। कामावरून उशिरा येणाऱ्या मुलांसाठी रात्री सरावाची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही। या संदर्भात खेळाडू व पालकांनी लेखी तक्रारी, निवेदने आणि माहिती अधिकार अर्ज वारंवार सादर केले आहेत। मात्र आजपर्यंत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही। ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। आणखी धक्कादायक बाब म्हणजे माहिती अधिकारात माहिती मागितल्यावर तालुका क्रीडा अधिकारी धमकी देत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। तुला दाखवतो मी, तू काय करायचं ते करून घे, तुला फार समजायला लागलं का, अशी अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। हा केवळ आर्थिक भ्रष्टाचाराचा विषय नसून शेकडो खेळाडूंच्या जीवाशी व भवितव्याशी थेट खेळ करण्याचा गंभीर प्रकार असल्याचे खेळाडू व तक्रारदारांचे म्हणणे आहे। तात्काळ स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास हे प्रकरण न्यायालय, लोकायुक्त व जनआंदोलनाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा इशारा देण्यात आला आहे। सत्यसूर्य न्यूज, खोट्यावर नाही, सत्यावर ठाम।